सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, ज्याला SDLC म्हणतो, ती जी SDLC आहे, ती SDLC ज्यावेळेस तुम्ही समजून घेता, एखादी रिक्वायरमेंट आहे, ते रिक्वायरमेंट गॅदरिंग नंतर तुम्हाला डिझाईन करावं लागतं. आता डिझाईनमध्ये UX डिझाईन आणि UI डेव्हलपमेंट हे दोन वेगळे पार्ट आहेत. जसं आपण UI डेव्हलपरचा रोडमॅप बघतो आहे, तर त्याच्यामधलं फ्रंट एंड डेव्हलपमेंट आपण सध्या बघतो, राईट. फ्रंट एंड डेव्हलपमेंटमध्ये मी पहिला पार्ट सांगितला होता फंडामेंटल्स. कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा कोणतीही प्रोफाईल ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस प्रत्येक स्किल्स वाईज किंवा प्रोफाईल वाईज त्याचे फंडामेंटल्स असतात. फ्रंट एंडमध्ये तुम्हाला जर फंडामेंटल्स पाहिजे असतील तर तुम्हाला HTML, CSS, बूटस्ट्रॅप आणि ॲनिमेट CSS किंवा टेलवाईन CSS हे जे फंडामेंटल्स आहेत ते तुमचे फंडामेंटल्स क्लिअर असायला पाहिजे. HTML, CSS, बूटस्ट्रॅप तुम्ही ऑलमोस्ट कॉलेजमध्ये शिकलेला असतात, पण त्याच्यामध्ये कोपायलटचं यूज करून कसं डिझाईन कराल, दॅट इज द ॲडव्हान्स डेव्हलपमेंट किंवा हे ॲडव्हान्स डेव्हलपमेंट आहे ज्याची सध्या इंडस्ट्रीला गरज आहे. किंवा तुम्ही एखादं टूलमधून डिझाईन केलं आहे किंवा डिझाईन घेतलेलं आहे, ते डिझाईन तुमच्या प्रोजेक्टमध्ये कसं फिट कराल ही सध्या इंडस्ट्रीची गरज आहे.